नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो. तर पहा सीटेट संदर्भामध्ये एक महत्त्वाची अपडेट आहे. तर पहा सीटेट की टीईटी या संदर्भामध्ये झारखंड राज्यामध्ये एक सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्याचा निकाल हा आज सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. तर त्याचा निकाल पाठीमागं 4-5 महिन्यापूर्वी राखीव ठेवण्यात आलेला होता. सुनावणी ही 1 वर्षापासून सुरू होती आणि त्याचा निकाल आज डिक्लेअर करण्यात आलेला आहे आणि त्याचा निकाल हा सीटेटच्या विरोधामध्ये गेला आहे. सीटेटच्या विरोधामध्ये म्हणजे काय की त्या ठिकाणी झारखंड राज्याची शिक्षक भरती सुरू आहे. तर त्याच्यामध्ये आता झारखंड राज्याची टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार शिक्षक भरतीसाठी पात्र असतील. सीटेट परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार शिक्षक भरतीमधून त्या ठिकाणी अपात्र ठरलेले आहेत. कारण सुप्रीम कोर्टाने झारखंड राज्यामध्ये फक्त त्या ठिकाणचीच राज्याची टीईटी लागू असेल अशा प्रकारचा निर्णय दिला आहे. म्हणजे सीटेटच्या विरोधामध्ये निर्णय दिलेला आहे आणि मग त्याच्यामुळे आता याचा नेमका परिणाम पूर्ण देशावरती होईल का, आपल्या महाराष्ट्रामध्ये होईल का, याबद्दल आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी पाहूया. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा की या ठिकाणी हा जो डिसिजन आहे, हा जो निर्णय आहे की झारखंड राज्यामध्ये फक्त टीईटी या ठिकाणी ग्राह्य धरली जाईल. तर फक्त हे ओरली या ठिकाणी आपण सर्वांनी ऐकलेलं असेल किंवा ठिकाणी मी ऐकलेलं आहे. परंतु त्याची जी जजमेंट आहे पूर्ण जे जजमेंट असतं की त्याच्यामध्ये नेमकं या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पूर्ण देशासाठी तो जो रोल आहे तो लागू होईल का किंवा ठिकाणी नेमका अजून काय की आता याच्या आधी काय होत होतं, याच्या आधी नेमकं काय होतं हे या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात सांगतो की जी सीटेट परीक्षा आहे ही सीटेट परीक्षा सर्वात आधी 2011ला घेण्यात आली आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक राज्यामध्ये कोणी 2013मध्ये कोणी 2014मध्ये त्या ठिकाणी आपापल्या राज्यामध्ये लागू केली. आता ज्यावेळेस सीटेट परीक्षा त्या ठिकाणी किंवा सीटेट हे शिक्षक भरतीसाठी लागू करण्यात आले तर त्यावेळेस एनसीटीने असे रूल केलेले की पूर्ण तुम्ही देशामध्ये तो या ठिकाणी एक कायदा झाला आणि मग पूर्ण देशामध्ये तर त्या ठिकाणी ते लागू झाले. परंतु प्रत्येक राज्याला ते एक संविधानिक अधिकार असतात की या ठिकाणी तुम्हाला तुमच्या राज्यामध्ये शिक्षक भरतीमध्ये टीईटी परीक्षा ही कधीपासून लागू करायची. तसेच तुम्ही तुमच्या राज्याची टीईटी घेणार की जी केंद्र शासनाची सीटेट परीक्षा आहे तर ती लागू करणार. मग आता बऱ्याच राज्यांनी केंद्राची पूर्णपणे सीटेट परीक्षा आहे तर ती या ठिकाणी म्हणजे काय केली, त्यांनी ऍक्सेप्ट केली. त्याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य सुद्धा आहे की त्यांनी महाराष्ट्र राज्याने जी सीटेट एक्झामिनेशन आहे ती सुद्धा त्या ठिकाणी ऍक्सेप्ट केली. म्हणजे जर तुम्ही सीटेट परीक्षा पास असाल तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये पात्र असता. तसेच आपल्या महाराष्ट्राने स्वतःची महा टीईटी त्या ठिकाणी 2013मध्ये कंडक्ट केली आणि मग त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने शिक्षक भरतीमध्ये आपल्या महाराष्ट्राची महा टीईटी जर तुम्ही पास केली असेल तरीही असे उमेदवार पात्र असतात. तसेच जर केंद्र शासनाची सीटेट एक्झामिनेशन पास असणारे उमेदवार असतील तरी सुद्धा ते शिक्षक भरतीसाठी पात्र आहेत. परंतु आपल्या देशामध्ये असे काही राज्य आहेत की त्यांनी केंद्र शासनाची सीटेट एक्झामिनेशन ही ऍक्सेप्ट केली नाही आणि त्यांनी आपल्या राज्यामधील जी शिक्षक भरती आहे त्यासाठी फक्त आणि फक्त त्या राज्याने जी टीईटी परीक्षा कंडक्ट केली असेल तर तीच परीक्षा त्या ठिकाणी व्हॅलिड ठरवली. म्हणजे जर तुम्ही सीटेट परीक्षा उत्तीर्ण झालेला असाल तरी सुद्धा त्या राज्यामध्ये शिक्षक भरतीसाठी ती पात्र नसते. म्हणजे हा आधी रूल होता आणि आता सुद्धा तसंच या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी पूर्णपणे सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी सांगितलं की राज्याने जे ठरवलेलं आहे म्हणजे राज्यानेच आधी या ठिकाणी ठरवलेलं होतं की या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये फक्त जी टीईटी आहे ती लागू असेल. परंतु त्या ठिकाणी 2 गट झालेले होते की टीईटी उत्तीर्ण असणारे उमेदवार म्हणजे झारखंडची टीईटी उत्तीर्ण असणारे विद्यार्थी आणि सीटेट उत्तीर्ण असणारे विद्यार्थी आणि मग सुरुवातीला त्या ठिकाणी सीटेट आणि टीईटी सुद्धा लागू असेल अशा प्रकारचा हायकोर्टामध्ये निर्णय झाला होता. परंतु ते विद्यार्थी परत सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये 1 वर्ष हिअरिंग चालू झाली आणि त्याच्यानंतर मग हा शेवटचा जो अंतिम निकाल आहे तो आलेला आहे की त्या ठिकाणी सीटेट चालणार नाही. आता मग ज्या उमेदवारांनी सीटेट परीक्षा अभ्यास करून उत्तीर्ण केली असेल त्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे. आता या ठिकाणी ते उमेदवार सीटेट जे धारक असतील ते परत रिव्ह्यू पिटिशन दाखल करू शकतात. कारण याला एक मोठं कारण आहे आणि मोठं कारण असतं. कारण जर तुम्ही म्हणजे एक राज्य सरकार म्हणून जर समजा तुम्ही ठरवलं की आपल्या राज्याचीच टीईटी त्या ठिकाणी शिक्षक भरतीसाठी चालेल तर प्रत्येक राज्याच्या या ठिकाणी हे काम आहे की तुम्ही प्रत्येक 6 महिन्यातून एकदा तुमची टीईटी कंडक्ट केली पाहिजे. परंतु झारखंड राज्याने पाठीमागच्या 8 वर्षामध्ये एकदाही टीईटी परीक्षा कंडक्ट केली नाही. मग 8 वर्षापूर्वी टीईटी परीक्षा ज्यावेळेस कंडक्ट केली होती त्यावेळेस जे टीईटी किंवा डीएड किंवा बीएड पात्र उमेदवार आहेत त्यांनी ती टीईटी परीक्षा दिली आणि ते त्यातून काही पात्र झाले असतील मग त्यांचा शिक्षक भरतीवरती अधिकार असणार आहे सध्या तरी म्हणजे या निकालावरून. मग
समजा 8 वर्षापूर्वी आपण म्हणूया की समजा 14-15 मध्ये त्यावेळेस परीक्षा झाली आणि नंतर आजपर्यंत ती परीक्षा घेण्यात आलीच नाही, मग या कालावधीमध्ये जे काही उमेदवार डीएड बीएड धारक असतील मग त्या उमेदवारांनी सीटेट परीक्षा पास केली असेल तर त्यांच्यावरती हा खूप मोठा अन्याय असणार आहे। कारण मध्यंतरीच्या कालावधीमध्ये झारखंड राज्याने एकही टीईटी परीक्षा कंडक्ट केली नाही आणि त्याच्यामुळे सीटेट परीक्षा ही कंडक्ट होते 6 महिन्याला एकदा आणि त्याच्यामुळे त्या उमेदवारांनी परीक्षा दिली आणि ते उमेदवार पास झाले आणि त्याच्यामुळे या ठिकाणी ते उमेदवार या ठिकाणी सीटेट जर फेल धरली असती तर ते शिक्षक भरतील त्या ठिकाणी पात्र झाले असते, परंतु आता ते त्याच्यामध्ये पात्र नसतील। आता हा जो परिणाम आहे हा परिणाम नेमका संपूर्ण देशावरती होईल का? तर बघा की टीईटी घ्यायची की सीटेट घ्यायची हा या ठिकाणी प्रत्येक राज्याला अधिकार आहे, मी तुम्हाला आधी सांगितलं। आणि आपल्या महाराष्ट्राने टीईटी सुद्धा त्या ठिकाणी ऍक्सेप्ट केलेली आहे आणि सीटेट सुद्धा ऍक्सेप्ट केलेली आहे। आता जे काही शिक्षक भरती सुरू आहे पवित्र पोर्टलची त्याच्यामध्ये सीटेट आणि टीईटी धारक हे दोघंही या ठिकाणी व्हॅलिड आहेत। आता भविष्यामध्ये या ठिकाणी याच्यामध्ये काय बदल होऊ शकतो का या ठिकाणी, म्हणजे त्या पुढच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बदल होईलही होणारही नाही किंवा आहे तसं या ठिकाणी चालू राहू शकतं, परंतु जे काही जजमेंट आहे जे काही कॉपी आहे जजमेंटची ती आल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये सविस्तर नेमकं काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी बघायला मिळेल, परंतु हे पाठीमागं सुद्धा चालू होतं त्याच्यामध्ये वेगळा काय बदल झालेला नाही। आता मग समजा एक निगेटिव्ह तुमच्या मनामध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण होतो की जर समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये समजा भविष्यामध्ये असं झालं की समजा फक्त टीईटी त्या ठिकाणी व्हॅलिड असेल तर मग आता जे उमेदवार सीटेट उत्तीर्ण आहेत त्या उमेदवारांचं काय? आता एक मुळात मुद्दा एक लक्षात ठेवा की आता पवित्र पोर्टलमधून भरती झालेले आहे, बरेच उमेदवार शिक्षण सेवक मधून रुजू झालेले आहेत। आता काय होतं त्याच्यामध्ये काय सीटेट धारक पण आहेत टीईटी धारक पण आहेत, मग आता त्याच्यामधूनच काही उमेदवारांनी सीटेट परीक्षा दिली होती परंतु टेटमध्ये कमी मार्क मिळाल्यामुळे तर ते उमेदवार मेरिटमध्ये आलेले नाहीत। जर समजा भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसं काही झालं की या ठिकाणी फक्त टीईटी त्या ठिकाणी गृहीत धरली जाईल तर मग आता जे सीटेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवार असतील तर त्यांच्यावरती कोणताही त्या ठिकाणी परिणाम होणार नाही। म्हणजे का होणार नाही? कारण तुम्ही आणि मी सोबतच सीटेट परीक्षा ठिकाणी उत्तीर्ण केली, समजा तुम्ही त्या ठिकाणी जॉईन झाला सीटेट परीक्षेवरती, मी जॉईन नाही झालो परंतु मला नंतर टेट ज्यावेळेस द्यायची असेल त्यावेळेस मी त्या सीटेटवरती त्या ठिकाणी पात्र असेल नैसर्गिक नियमाच्या आधारावरती। आणि त्याच्यामुळे मग ज्यावेळेस निर्णय असा घेतला जाईल की महाराष्ट्रामध्ये फक्त महाटीटीच त्या ठिकाणी व्हॅलिड असेल तर तिथून पुढच्या जर तुम्ही सीटेट दिल्या तर त्या मात्र पात्र नसतील, परंतु त्याच्या आधी जर तुम्ही परीक्षा दिलेल्या असतील तर त्या 100% पात्र असतील। तर तसाच या ठिकाणी जो काही परिणाम आहे तो जास्त काही होणार नाही। परंतु अजून सुद्धा म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसंच होतं, जसं झारखंडमध्ये 8 वर्षापासून टीईटी परीक्षा घेतली गेली नाही तसेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा 3-3, 4-4 वर्षे टीईटी परीक्षा घेतली जात नाही। आता याच्यामध्ये नेमका तोटा काय होतो बघा की जर समजा टीईटीचा अभ्यासक्रम समजा आज परीक्षा टीईटी झाली तर त्याचा अभ्यासक्रम तुम्हाला समजतो, परंतु 3 वर्षांनी ज्यावेळेस टीईटी परीक्षा घेतली जाईल तर त्यावेळेस मध्यंतरी जो काही कालावधी असतो त्याच्यामध्ये तुमचा अभ्यासक्रम पूर्णपणे तुम्ही विसरून जाता आणि मग त्याच्यामुळे परत तुम्हाला तयारी करावी लागते। आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं कारण टीईटी मध्ये निकाल कमी लागण्याचं हे असतं की अभ्यासक्रम तुम्हाला समजण्यास जर वेळ लागत असेल तर तुम्ही टीईटी लगेच उत्तीर्ण होऊ शकत नाही। त्यामुळे राज्य शासनाने म्हणजे सुप्रीम कोर्टाने राज्य शासनाला हे निर्देश द्यावे, जर समजा राज्य शासनामध्ये किंवा राज्य सरकारने फक्त टीईटी त्या ठिकाणी व्हॅलिड करावी असं जर सुप्रीम कोर्टाचे काही निर्देश असतील तर राज्य शासनाने सुद्धा प्रत्येक 6 महिन्याला टीईटी परीक्षा ही घेतलीच पाहिजे। तर जे समजा 6 महिन्याने 10 महिन्याने किंवा वर्षाने डीएड बीएड पात्र उमेदवार असतील तर ते विद्यार्थी टीईटी परीक्षा पास होतील आणि शिक्षक भरतीमध्ये त्या ठिकाणी व्हॅलिड ठरू शकतात। अन्यथा या ठिकाणी सीटेट परीक्षा ही वर्षातून 2 वेळेस घेतली जाते आणि त्याच्यामुळे सीटेट उत्तीर्ण असणारे उमेदवारांचं प्रमाण जास्त असतं। अन्यथा जर टीईटी जर 3-3, 4-4 वर्ष होत नसेल आणि फक्त टीईटी त्या ठिकाणी व्हॅलिड ठरवली जात असेल तर मात्र या ठिकाणी हा सीटेट धारकांवरती खूप मोठा अन्याय असेल आणि त्याच्यामुळे झारखंडमध्ये हे होणारच आहे। या ठिकाणी रिव्ह्यू पिटिशन दाखल केली जाईल आणि कदाचित हा जो निर्णय आहे हा कदाचित फिरवलाही जाऊ शकतो, कारण या ठिकाणी हा मुद्दा नक्कीच त्या ठिकाणी मांडला जाईल की जर 8-8 वर्ष, कारण उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे की त्या ठिकाणी सीटेट आणि टीईटी या दोन्ही ग्राह्य धरले जातात आणि त्या ठिकाणी सुद्धा पाठीमागील 6 ते 7 वर्ष म्हणजे 6 ते 7 वर्षे त्या ठिकाणी जी टीईटी परीक्षा आहे ती घेतली गेलीच नाही आणि त्या ठिकाणची जी शिक्षक भरती आहे ती पूर्णपणे सीटेट वरतीच त्या ठिकाणी राबवली जाते। बिहारमध्ये सुद्धा सीटेट परीक्षेवरतीच त्या ठिकाणी जी शिक्षक भरती आहे ती चालू आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण देशामध्ये जे काही राज्य आहेत ज्यांनी ऑलरेडी ऍक्सेप्ट केलं आहे सीटेट आणि टीईटी तर त्याच्यावरती कोणताही परिणाम होणार नाही।
परंतु या ठिकाणी भविष्यामध्ये काही वेगळे पण निर्णय होऊ शकतात आणि त्यासाठी तुम्ही तयार असायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही सीटेट परीक्षा सुद्धा पास व्हा. असं नाही की ठिकाणी तुम्ही सीटेट परीक्षा पास झाला म्हणजे पूर्णपणे तुमचं सर्टिफिकेट बेकार होणार आहे का, तर अजिबात नाही. तर सीटेट परीक्षा पास होणं म्हणजे लक्षात ठेवा तुम्हाला केंद्रीय विद्यालयामध्ये पण नोकरीची संधी असते, DSSB मध्ये पण संधी असते, नवोदय विद्यालयामध्ये पण संधी असते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा संधी आहे. आणि जर आपण निगेटिव्ह विचार केला तर लक्षात ठेवा फक्त महाराष्ट्रापुरताच तुम्ही विचार न करता तुम्ही इतर ज्या काही भरत्या असतात केंद्र शासनात त्याच्यामध्ये पण तुम्ही पात्र होणं हे खूप महत्त्वाचं आहे. फक्त आपल्या राज्यापुरताच विचार न करता, कारण सीटेट किंवा TET ही जरी तुम्ही 6 महिन्यातून घेतली, शासनाने घेतली, ते त्याचं वेगळं काही कारण असू शकतं, परंतु शिक्षक भरती किंवा जागाच जर या ठिकाणी दरवर्षी काढल्या गेल्या नाहीत, शिक्षक भरतीच किंवा टेट परीक्षा दरवर्षी घेतली गेली नाही, तर त्या TET आणि सीटेट परीक्षा उत्तीर्ण होण्याला कोणताही अर्थ उरत नाही. आणि त्याच्यामुळे तुम्ही सीटेट परीक्षा उत्तीर्ण असाल, TET परीक्षा उत्तीर्ण असाल तर तुम्ही टेट परीक्षा सोडून इतर परीक्षांचा पण अभ्यास करणं या ठिकाणी गरजेचं आहे. कारण निर्णय कसेही या ठिकाणी होऊ शकतात आणि हे या ठिकाणी तुम्हाला म्हणजे ऍक्सेप्ट करावंच लागेल. कारण आजचा जो काही निकाल आहे हा या ठिकाणी निकाल सीटेट धारकांवरती खूप म्हणजे अन्यायकारक असणार आहे, परंतु आपण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तो या ठिकाणी ऍक्सेप्ट करणं या ठिकाणी आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे आपण त्याला ऍक्सेप्ट करूया, परंतु आपल्या राज्यावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. ज्यावेळेस उद्या ऑर्डर वगैरे येईल त्यावेळेस त्याबद्दल जास्त माहिती या ठिकाणी दिली जाईल. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक, व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.